नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचा तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे आणि दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारांना यश आलं नाही. बिपिन रावत यांचं उपचारादरम्यान निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17-5V हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. तिथल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात CDS बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे. बिपिन रावत यांनी लष्करातल्या अत्याधुनिक जे आधुनिकीकरण आहे त्यात मोठी भूमिका बजावलेली होती आणि त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि आक्रमक होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आले होते. बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या जागी नव्या CDSची निवड होणार आहे. नव्या CDSची 10 दिवसात निवड होणार असल्याची माहिती मिळते. हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं हवाई दलानं सांगितलंय. दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या वर्षाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात त्यांना शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. दरम्यान जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते आणि एक सच्चा देशभक्त असलेले रावत यांनी सशस्त्र दलाचं आणि सुरक्षा यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यात मोठं योगदान दिलं. त्यांचा दृष्टिकोन अपवादात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे असं पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत दुःख व्यक्त केलंय. मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे असं राहुल गांधी म्हणाले. देशासाठी अतिशय दुःखद दिवस आहे. CDS बिपिन रावत यांना एका दुःखद अपघातात गमावलं. ते शूर सैनिकांपैकी एक होते. त्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचं योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही असं म्हणत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली. रावत यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो असं ट्विट त्यांनी केलं. जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. जबाबदाऱ्या पार पाडून त्यांनी देशाची सेवा केली. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. बिपिन रावतजी यांना माझी विनम्र श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा मुंबईतला नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यक्रम होता. मात्र CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही घोषणा केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या कथित वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्यात. बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात महापौरांनी आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महापौर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरती ठाम असल्याने शेलारांविरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल झाला. कलम नॉन बेलेबल असल्यामुळे शेलारांना आता जामिनासाठी कोर्टात जावं लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द झाला नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची भूमिका आहे. पण सरसकट सर्वच निवडणुका थांबवणं शक्य नाही असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार का असा प्रश्न उपस्थित झाला. त्याबाबत मलिकांनी माहिती दिली. ओबीसी वगळून इतर जागांवर निवडणुका घेण्यास भाजपने विरोध केला. केवळ ओबीसी जागा वगळून इतर जागांवर निवडणुका घेऊ नये. या सरसकट सगळ्या निवडणुकांना स्थगिती द्या अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप आमदारांचं शिष्टमंडळ महाराष्ट्र निवडणूक आयुक्त UPS मदान यांना भेटून त्यांना विनंती केली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुन्हा ॲफिडेव्हिट दाखल करण्याची चर्चा झाल्याची माहिती अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसंच 6 ते 8 महिन्यात इम्पेरिकल डेटा देण्याची विनंतीही ते कोर्टाला करणार आहेत. निवडणुका पुढे ढकलून किंवा सगळ्या निवडणुका पुन्हा घ्याव्यात या संदर्भात दिल्लीत बैठक ठेवल्याचं भुजबळ म्हणाले. पर्यटनाला गेलेले भाजप नगरसेवक आता विधान परिषदेच्या मतदानासाठी नागपूरला परतायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात पर्यटनाला गेलेले नगरसेवकांचे काही गट नागपूर विमानतळावर पोहोचले. विमानतळावरून नगरसेवकांना थेट पेंच अभयारण्य आणि कर्माझरी इथल्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं. तिथून हे नगरसेवक थेट मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे यांनी अ वर्ग गटातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. एनआयला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय. कार मायकल रोड स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी नरेश गौरची सुटका करण्याचे हायकोर्टाने एनआयला आदेश दिले. गुणवत्तेच्या आधारावर दिलेल्या जामिनाला स्थगिती देण्याची गरजच काय असा सवाल यावेळी हायकोर्टाने एनआयला केला. फॉरेन्सिक सायन्स पदवी आणि पदव्युत्तर 150 विद्यार्थ्यांना न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या इंटर्नशिप कालावधीत प्रति महिना प्रत्येकी 10,000 आणि 15,000 विद्यावेतन देण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय, पण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी या संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. बुधवारी ओमायक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने थंडीत काही प्रमाणात अडथळा निर्माण झालाय. वातावरणात गारवा असला तरी रात्रीचं किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढे आहे. 9 आणि 10 डिसेंबरला तुरळक भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आणि त्यानंतर पुन्हा सर्वत्र कोरडं हवामान होणार असल्याने तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आणि त्याचा परिणाम पुढील 2 दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले. केंद्र सरकारच्या 50% निधीतून राबविण्यात आलेल्या या योजनेतील कामांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याची आणि अनेक कामं मंद गतीने सुरू असल्याबाबत भाजपचे हरदीप सिंग पुरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती आणि यावर ठाणे मनपाने स्मार्ट सिटीतून केलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीने पुन्हा एकदा चांगली झळाळी घेतली असून हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक सुरू झाली आहे. बुधवारी हिंगोली बाजार समितीमधील हळदीचे दर 8,500 रुपयांपर्यंत पोहोचले होते. या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. देशात सगळ्यात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्टमधील प्रोडक्शन बंद होण्याची भीती आहे. गॅसचे दर अनियंत्रित होत असल्याने कंपनीच्या वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. गॅसच्या वाढत्या दरामुळे ग्राहकाला सन्मानजनक दर देण्यास कंपनी असमर्थ ठरत असल्याचं व्यवस्थापनाने सांगितलं. 1,768 मेगावॅट क्षमता असलेल्या RGPPL मध्ये सध्या केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती होते. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यामध्ये रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालंय. पाटण तालुक्यातील मरळी गावात त्यांचा बंगला आहे. अचानक आलेल्या या बिबट्यामुळे सर्वांचीच भांबेरी उडाली. शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला आणि त्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्यानंतर या बिबट्याने या ठिकाणावरनं धूम ठोकली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीसह श्रीरामपूर तालुक्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू झालेला आहे. तालुक्यातील साखर कारखान्यातील मळी मिश्रित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडल्यामुळे नदीपात्रात पाणी दूषित होते आणि त्यामुळे मासे मरत असल्याचं नागरिक म्हणतात. लाखो माशांचा खच पडल्याने नदीकाठी दुर्गंधी पसरली आणि त्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या. अँटी नार्कोटिक सेलनं मोठी कारवाई केली. एका महिला ड्रग्ज विक्रेतीला करोडोंच्या ड्रग्सचं अटक करण्यात आली. मुंबई अँटी नार्कोटिक सेलच्या आझाद मैदान युनिटने जे हॉस्पिटल जवळून एका 24 वर्षीय महिलेला ड्रग्स तस्करी करताना अटक केली. पेडलर्स महिलेकडून 334 ग्राम हेरोईन ड्रग्ज जप्त केलं.
आणि या ड्रग्स ची किंमत जी आहे ती 1,20,00,000 रुपये इतकी आहे। आरोपी महिलेला बुधवारी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तिला 3 दिवसांची कोठडी सुनावली। पुण्यातील विमाननगर भागातील बोगस हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली। या ठिकाणी पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्यात। यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। शाहरुख उर्फ समीर हैदर शहा असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून पंचशीला काशीनाथ आणि रोडगे आणि चैताली भरत मस्के अशी अटक केलेल्या महिलांची नावे। हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली पुण्यात 300 जणांची फसवणूक त्यांनी केली। बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घातला। इथल्या रामभाऊ घोडके गोरख घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्याजवळील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तिघांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यातील बदनापुरात पोलिसांच्या सतर्कतेने जादूटोणा करून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न फसलाय। अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा अघोरी प्रकार सुरू होता। दरम्यान पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करत 3 जणांना अटक केली असून 3 जण फरार झाले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जालना नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना लाहुटी यांच्या राहत्या घरी 6 डिसेंबर रोजी झालेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी विजय कुमार गुप्ता या मुख्य आरोपीसह त्याच्या 2 साथीदारांनाही अटक केली। शिवाय चोरीला गेलेला मुद्देमालासह एक गावठी बंदूक देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। नागपूरमध्ये 1.5 वर्षाच्या मुलाचा एका मांजरीमुळे मृत्यू झाला। मुलाच्या वडिलांनी कीटकनाशक औषध घरी आणून ठेवलं होतं आणि औषधाला मांजरीचा धक्का लागल्याने औषधाची बॉटल खाली पडली। त्याच वेळेस त्या ठिकाणी 1.5 वर्षाचा रियांश खेळत होता। रियांश खेळणं समजून त्या कीटकनाशकाने भरलेला हात त्याने तोंडात टाकला। आईच्या लक्षात येईपर्यंत रियांशवर तासाभरातच कीटकनाशकाचा प्रभाव दिसायला लागला। रियांशला रुग्णालयात भरती केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आणि ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकनंतर पाहूयात यूएईमध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं आणि त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती। मात्र आता एकदिवसीय सामन्याचं नेतृत्व ही रोहित शर्माच करणार आहे। भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा केली आहे। निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड केली। एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून अजिंक्य रहाणेला पाय उतार व्हावं लागलंय। बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर या बुधवारी 77 वर्षांच्या झाल्यात। शर्मिला टागोर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची धाकटी मुलगी सोहा अली खानने पतौडी पॅलेसमध्ये आईसाठी खास भेट दिली। तसंच आईसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये सफरचंदापासून झाडाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं लिहिलं। शर्मिला टागोर ह्या त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत। त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले। अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नगाठ बांधणार आहेत। लग्नाला काही दिवस उरलेले असताना अंकिताच्या उजव्या पायाला दुखापत झाली। मंगळवारी रात्री अंकिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर अंकिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। मात्र डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला। दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास कोरोना काळात गरजूंच्या मदतीसाठी त्यांनी साधारण 4 कोटी रुपयांची देणगी दान केली होती आणि यानंतर पुन्हा एकदा प्रभासने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला। नुकतंच प्रभासने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये दान केलेत। प्रभासने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपये दान केलेत। काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे राज्यात काही ठिकाणी वाईट स्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळेच त्याने हे पैसे दान म्हणून देऊ केले। बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित तेजस या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे। नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे। हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2022ला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशा कॅप्शनद्वारे तिने तेजस या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली। दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या हे नव्या वर्षात एक मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। वरण भात लोणचा कोण नाय कोणच्या असं आगळावेगळा शीर्षक असलेला हा चित्रपट 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाच्या थरारक पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे। ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या वरण भात लोणचानी कोण नाय कोणचा
या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.